तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितीच असेल की हे कोण आहेत आणि आपण कुणावर आज बोलणार आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत सगळ्यांची ओळख करून घेऊ पहिलं, त्याच्यानंतर आपण रोस्टला सुरुवात करू. मित्रांनो, हे आहेत विशाल खरात आणि हे आहेत प्रज्ञा खरात. म्हणजे हे दोघं नवरा बायको होते. ह्या दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. त्याच्यानंतर यांच्या भाच्याने म्हणजेच रोहित मोरे यांनी यांच्यावर प्रेम केलं, म्हणजे प्रज्ञा खरातवर प्रेम केलं. केव्हा केलं प्रेम मित्रांनो? म्हणजे विशालचं आणि प्रज्ञांचं बाळ झाल्यानंतर यांची प्रेम कहाणी सुरू झाली. कुणाची? रोहित मोरेची आणि प्रज्ञा खरातची. त्याच्यानंतर मित्रांनो खूप सारा मोठा मॅटर झाला होता. हे तर तुम्हाला पण माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की कसा मॅटर झाला होता आणि काय झालं होते ते सगळं. तर प्रज्ञा खरातने विशाल खरातवर एक केस टाकलेली होती मित्रांनो. ते केस अजूनही चालू आहे. आय थिंक ते केस मिटून घ्यावं ही माझी विनंती आहे आणि मिटायला पाहिजे यार. कारण रोहितचं आणि तुमचं बाळ पण जन्माला यायला लागले आणि बाळ पण जन्माला आले, त्याच्यामुळे ते केस मिटून घ्यायला पाहिजे. कारण की आता तुम्ही त्यांच्यासोबत तर सुखाने संसार करायला पाहिजे. आणि मित्रांनो हे विशाल आहे. विशालच्या एवढा जीवनात प्रॉब्लेम चालू झालेत की म्हणजे त्यांच्यावर उलट केस पण आहे. त्यांना काही लग्न पण नाही करू शकत कुणासोबत, कारण की प्रज्ञाने त्यांच्यावर केस टाकलेली होती. ते केस आणखी पण चालू आहे. जसं की तुम्हाला समजलं असेल की कोण कुणासोबत आहे आणि कोणाचं प्रेम कुणावर आहे ते. तर चला मग सुरुवात करूया आपण आता रोस्टला. तर सगळ्यात पहिले मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन की रोहितला बाळ झालेला आहे आणि तुमची लाईफ असे सुखाची जावं. तुला प्रज्ञा कधीच सोडू नये. तुमचा दोघांचा संसार असाच चांगला चालत राहावं. तर चला सुरुवात करूया आपण पण. ह्या लोकांना वाटतं मित्रांनो सगळेजण आपल्यावर रोष करतायत, सगळेजण वाईट आहेत. हा, दुनिया सगळी चादर मोड आहे, मला पण माहिती आहे, आम्ही पण ऍग्री करतो. पण तुम्हीच तोंडात शेण घालायसारखे काम केल्यावर लोक तर बोलणारच ना. नाही, तुम्ही जर तशी काम केले नसते तर तुमची आरती वळली असती. गौर से देखो इस इंसान को, हे तेच माणूस आहे जे की स्वतःच्या मामीला पळवून आणलाय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मित्रांनो जसं की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की पोरं मामाच्या गावला का जातात, कारण की मामाची पोरगी पटवायला. पण इथं असं काहीच झालं नव्हतं मित्रांनो. इथं गेला होता मामाच्या गावला मामी पटवायला. भावाने तर डायरेक्ट मामीच पळवून आणली आणि आता डायरेक्ट मामी सोबत न लग्न करता एक बाळ पण तयार केलंय. वा रे दुनिया. अबे साले तभी हा, दूध पिणार आहे माणूस? दूध कुठून पाजवतोय यार? नाही, एक वेगळाच प्रकार आहे. अच्छा, म्हणजे तू बाटलीचं दूध पाजवतोय काय? म्हणजे जन्माला येऊन द्या लेकराला 24 घंटे पण नाही झालेत आणि हे बाटलीचं दूध पाजवायला सुरुवात केली. वा रे दुनिया. अक्कल काय तुमची शेण खायला चालली की काय? रिअल फादर. हा, हे रिअल फादर वाटतोय. आणि हा कोण होता मग? हा पण तवा रिअलच फादर वाटायचा. म्हणजे आता असं करू नको की हा फादर रिअल वाटत वाटत दुसराच फादर रिअल वाटायचा. बात तो सही है. आईस्क्रीम खायची ना? चला तू आतमध्ये, मी घेऊन जातो. का बरं आईकडं? मित्रांनो मी ह्यांच्याबद्दल बोलणार नव्हतो. का बोलतोय? कारण की मला ह्या बाळाचं वाईट वाटलं, त्याच्यामुळे ह्यांच्याबद्दल बोलतोय. मित्रांनो हा आहे किट्टू, विशाल आणि प्रज्ञांचा मुलगा. ह्या मुलाला बघितल्यानंतर एवढं वाईट वाटतंय मित्रांनो, कारण की एवढा होता तेव्हापासून ह्याची आई ह्याच्यापासून दूर झालेली आहे. मित्रांनो विचार करायला पाहिजे की आपल्या बाळाला, नवऱ्याला सोडून जे बाई आपल्या सोबत येते ते आपल्या सोबत राहील का लाईफ टाइम? मला मामा मामा बोलायचा आणि त्यांनी मामीच पळवून नेली. आजच्या दुनियातल्या लोकांवर 0% पण मला विश्वास नाही. कारण की कोण घरी कवा येईल आणि कोण कवा काय पळवून नेईल हेच कळणार आले नाही. मित्रांनो जाऊन तिथं मामा मामा म्हणायचा आणि त्यांना मामीच पळवून नेली. हे कुठला न्याय आहे भाऊ? आणि मामी पळवून नेली ती नेली, बिचाऱ्याच्या जीवनावर केस टाकली, बिचाऱ्याच्या जीवनाची राख रांगोळ करून टाकली आणि मामीच पळवून नेली. इथपर्यंत आलाय तर व्हिडिओला लाईक केला असाल, लाईक केला नसाल तर लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. कारण की तुमच्या पण घरी कोण कोण मामा मामा म्हणत यायचं आणि मामीच पळवून न्यायचं. तर शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय.